तालुक्यामध्ये छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये आपण बघतोय अतिशय महत्वाची चर्चा आणि जी ग्रीनफील्ड महामार्गाची सुरू आहे मित्रांनो. पण त्याला एक ठिकाणी कुठेतरी आपल्याला ब्रेक लागल्याचं दिसत आहे. तर आपण जर बघितलं ग्रीनफील्ड महामार्गाला काही शेतकऱ्यांनी विरोध पण केलेला आहे आणि तो विरोध जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सुद्धा दिलेलं आहे आणि मुख्यमंत्र्यांपुढे त्यांची भूमिका मांडण्याची मागणी देखील मित्रांनो या शेतकऱ्यांनी केलेली आहे. मित्रांनो, करमाड, मंगरुळ, उरा व जळगाव शिवारातील शेतकऱ्यांनी प्रस्तावित ग्रीनफील्ड महामार्गाला तीव्र विरोध दर्शवत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केलेलं आहे. या शासनाने शेतकऱ्यांच्या भावना लक्षात घेऊन प्रस्तावित मार्गांचा पुनर्विचार करावा अशी मागणी यातून मित्रांनो केलेली आहे. तर शेतकरी मित्रांनो, आपण प्रत्यक्ष ज्या शेतकऱ्यांनी या रस्त्यासाठी विरोध दर्शवलेला आहे त्या शेतकऱ्यांकडे आज आपण आलेलो आहोत आणि मित्रांनो त्यांच्याकडे आपण एकंदरीत प्रत्यक्ष भेटून त्यांच्या भावना काय आहेत, त्यांनी विरोध का दर्शवलेला आहे ते आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. मित्रांनो, हा जरी रस्ता अनेक शेतकऱ्यांना करमाडपासून तर जर धोरेगाव जो नगर हायवे आहे तिथपर्यंत जाण्यामध्ये अनेक शेतकऱ्यांच्या जीवनाला चालना देणारा जरी असला, पण काही शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये अंधार देखील आणणार आहे का, हे असं आपल्याला वाटतंय का? तर मित्रांनो, आपण हे त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत आणि त्यांनी का विरोध केला हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. तर मित्रांनो, तत्पूर्वी मी आपल्या सर्वांना विनंती करतो, आपण नवीन असाल आपल्या युट्यूब चॅनलवरती अवश्य भेट द्या, कारण की आपल्याला महत्त्वाची माहिती आपल्याला या पेजच्या माध्यमातूनच भेटणार आहे. चला तर मित्रांनो, आपण जाणून घेऊयात शेतकऱ्यांकडून काय आहे त्यांची एकंदरीत मागणी. तर नमस्कार काका, तुमचं स्वागत आहे आपल्या पेजवरती. तर तुमचं नाव सांगा एकदा पूर्ण अगोदर. मी प्रकाश वाघ, बरं, जळगाव. थोडं जवळून घ्यायची तर वाटलं तर. प्रकाश वाघ, जळगाव या गावातील नागरिक असून बरं. आणि जो प्रस्तुत ग्रीनफील्ड रस्ता आहे हा, त्या रस्त्याची आम्हाला शेतकऱ्यांना म्हणजे बरंच अर्धवट माहिती आहे, काहीला पूर्ण माहिती आहे. बरोबर. हा, असं आम्ही शेतकरी शक्यतो या गोष्टीपासून बरंच दूर असल्या जोरात. हा, हा. परिपूर्ण माहिती नाहीये. बरं. परंतु जी माहिती मिळाली आम्हाला हा. म्हणजे तुम्ही सारख्या माणसं म्हणजे माहिती मिळाली, जी सोशल मीडियाच्या माध्यमातून माहिती मिळाली. माहिती मिळाली त्या माहितीच्या आधारे जो रस्ता चालला अजून ग्रीनफील्ड रस्ता, हा, त्या रस्त्याचं एकंदरीत मूल्यांकन करायचं आम्हाला आम्ही कन्फर्म माहिती नाही. हा, माहिती नाही. तर आता सध्या आपण जर बघितलं शासनाने त्याचं ग्रीनफील्ड महामार्गाची जी अलाइनमेंट होती त्या 3 अलाइनमेंट होते आणि त्यापैकी एक अलाइनमेंट ही कन्फर्म केलेली आहे. त्या एक अलाइनमेंट मध्ये तुमचा रस्ता, तुमची जमीन येते त्यामध्ये, बरोबर. हा, जर आम्ही ते बघितलं तर रस्त्याचं प्रमाण माझं गट 328 आहे. 228 जळगाव यामध्ये तुमचा 228. 4 ते 5 एकर त्यातली त्या नकाशामध्ये 73 गुंठे जमीन जाते असं त्या परिपत्रकात राजपत्रात जाहीर केलं. राजपत्र जाहीर केलं. जाहीर केलं. 73 गुंठे जवळपास 74 गुंठे जमीन जाते असं त्यांनी सांगितलं. परंतु आता आमच्या जमिनीचा विचार केला आम्ही मडीशी लगत असल्यामुळं बरोबर. आमच्या हा. जमिनीचा जे भाव आहे ते बाजार भाव जर बघितलं 1.5 कोटी भाव 2 कोटी बाजारी मूल्य हे जवळजवळ 1.5 ते 2.5 कोटी त्या ठिकाणी आहे. आहे. हे जवळपास शासनाला माहिती आहे, परंतु तो शासनाचा जो भाव आहे व्हॅल्युएशन ते खूप कमी आहे. आज आमचं व्हॅल्युएशन 9 लाख रुपये प्रति एकर आहे. बरोबर. तर त्याप्रमाणे जर ठरलं त्याप्रमाणे पैसे द्यायचे म्हटलं तर शेतकऱ्याच्या पदार्थ काहीच पडणार काहीच पडणार नाही. शेतकऱ्याच्या पूर्ण जमिनी 3 फूट रस्ता आहे. हा. तर त्या रस्ता जर सरळ आला, जर जमीन सरळ आली हा. तर पूर्ण जमीन त्या रस्त्यात जाते आणि शेतकरी जमीन होतो. आणि त्याला आजच्या जर तुम्ही जे काय भाव द्याल 50 लाख 60 लाख, हा. त्या 50 ते 60 लाख जमीन 50 ते 60 किलोमीटर जरी गेले हा. तरी शेतकऱ्याला 1 एकर सुद्धा जमीन होत नाही. तो शेतकरी देशलढी लागून जाईल. भूमिहीन होईल. बरोबर. भूमिहीन होईल. त्या शेतकऱ्याला पैशाचं महत्व कळत नाही, पैसा कसा वापरायचा ते कळत नाही. बरोबर. शेतकरी काही व्यापारी दृष्टिकोनातून विचार करत नाही. नाही. हा. पर्याय असं होईल की तो भूमिहीन होईल आणि शेतकरी देशलढी लागल. शेतकऱ्याला तुमच्या चॅनलच्या माध्यमातून आम्ही अशी मागणी करतो हा. की त्या आमच्या जमिनीचं व्यवस्थित मूल्यांकन करून ग्रीनफील्ड रस्त्याला आमचा विरोध नाही. कारण की रस्ता गेला दळणवळण साधनं वाढते, विकास होतो, हे बरोबर आहे. बरोबर. परंतु जर शेतकऱ्याला मारून जर विकास होत असेल तर असा विकास काय कामाचा नाही. काही कामाचं हा. नाही. हा. कारण जे बाकीचे तर ठीक होईल, पण ते शेतकरी देशोधडीला जातो त्याचं काही नाही. फक्त शेतकऱ्याला आमचं मागणी एकच आहे की जो बाजार भाव आहे त्या बाजार भावाचं इथलं मूल्यांकन करूनच आम्हाला ते शेतकऱ्याला त्याची मोबदला द्यावा. त्याबद्दल तुमच्या माध्यमातून पुन्हा तरी सरकारला सांगतो आम्ही शेतकरी की जो काही आज बाजार भाव चालू असतो त्या बाजार भावानुसार तुम्ही त्यांना बरोबर. पैसे द्या. तर मित्रांनो, आपण बघतोय शेतकऱ्यांची जी भूमिका आहे त्यांनी या ठिकाणी जे निवेदन जाहीर केलेलं आहे त्या ठिकाणी जर आपण जर आपण शासनाचं व्हॅल्युएशन जर काढलं तर ते कमी असतं. पण शासनाने आणखी जो रस्ता आहे त्या संदर्भात अजून कुठलंही मूल्यांकन अजून जाहीर केलेलं नाही. पण शेतकऱ्यांसमोर एक प्रश्न उभा राहिलेला आहे, जर शासनाने या जमिनीच्या व्हॅल्युएशन नुसार जर दर जाहीर केले तर ते फार कमी होतील, ते शेतकऱ्यांना कुठं परवडण्याजोगं राहणार नाही. तर मित्रांनो, आणखी आपल्यासोबत शेतकरी आहेत, आपण त्यांच्याकडे जाणून घेऊयात की त्यांच्या भावना काय आहेत. काका, तुमचं नाव काय? बरं. गाव कोणतं तुमचं? जळगाव. बरं, काय भूमिका आहे तुमची एकंदरीत? काहीच नाही की हे चालली रस्ता चालला ग्रीनफील्डचा. बरं. हा. याच्या माध्यमातून शासनाने जे
काय भाव डिक्लेअर करायचे, काय करायचे, बरोबर. शेतकऱ्याला आतापर्यंत कोणती कल्पना सुद्धा नाहीये. हा. ज्या तुमच्या माध्यमातून कल्पना झाली, हा. त्या रस्ता चालला. बरोबर. आता रस्ता चालला त्याचं व्हॅल्युएशन फार कमी निघतं. गव्हर्नमेंट गव्हर्नमेंट व्हॅल्युएशन जमिनीचं कमी आहे. हा 1.82 कोटीची रेट आजची इथली जाग प्रॉपर. प्रॉपर. हा बरोबर. शासनाने फक्त आमची एवढीच विनंती की त्यांनी हम्म. आम्हाला जे बाजार मूल्य आहे हम्म. मार्केटचा बरोबर. त्यानुसार आमच्या आपल्या जमिनीला बरोबर. रेट द्याव, भाव द्याव, एवढीच अपेक्षा आहे. ही मागणी राहील तुमची. हा. तर मित्रांनो, ही एकंदरीत त्यांची मागणी होती. आणखी आपल्यासोबत बरेचसे सगळे शेतकरी आहेत, ते देखील बोलू इच्छितात. तुम्ही काय सांगाल का? काय नाही, हेच आपलं जमीन चालली, चांगल्या कामाला विरोध नाहीच आहे, बरोबर. हा. पण शेतकऱ्याला बी लय पिळवणूक करू नये, अच्छा. हा. चांगला मोबदला द्यावा. जो मार्केटला या ठिकाणी हा. जमिनीला बाजारभाव आहे तो शासनाने या ठिकाणी दिला पाहिजे असे सर्व शेतकऱ्यांचं मत आहे. तर काका तुम्ही काय सांगाल? हेच असं म्हणतात हेच मत आहे. तो तुम्ही बोलता. सगळ्यांना मित्रांनो, आपल्यासोबत काही तरुण देखील आहे. आपण बघतोय बिडकीन सारख्या DMIC मध्ये अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी गेल्या, पण त्या ठिकाणचे जे तरुण आहे मित्रांनो, त्या त्यांच्या जमिनी गेल्या, पण त्यांना पुन्हा या भागामध्ये या क्षेत्रामध्ये त्यांना जमिनी घेता आलेल्या नाहीये. तर या ठिकाणी तुम्ही तरुण म्हणून काय सांगाल? आता ठीक आहे, तुमची जमीन जाईल, पण फ्युचर काय आहे याच्यामध्ये? हा सरकारने जसं की आता ह्या रोडचं म्हणजे खुलं करायला पाहिजे. कसं खुलं करायला पाहिजे? रोड खाली लागून चालला की त्याची हाईट आहे नाहीये. त्याच्यानंतर काही शेतकऱ्याचे सातबाऱ्यावर डाळिंब नाहीये किंवा मोसंबी नाहीये, आणखी इतर जे फळपीक आलेले ते नाही. जसं की आता बघू शकता इकडे डाळिंब आहे, पण आता काही काही शेतकऱ्याचं काय आहे, काही कारणास्तव सातबारे लावले गेले नाहीये. हा. मग अशा जे फळबाग आहे असे ते, तर त्याचं जर शेतकऱ्यांना जर सरकारनं ग्राह्य धरलं नाही, अशा मोठ्या प्रमाणात तिथं शेतकऱ्याचं नुकसान होणार आहे. पहिलं. त्याच्यामुळे त्या फळबागाचं एक निर्यातीत धरून त्याच्यानंतर इथं जी जमीन आहे ही उपजाऊ जमीन आहे, ठीक आहे, म्हणजे पडीत वगैरे किंवा बंजर जमीन नाही, जेणेकरून त्याच्या हिशोबाने आणि सध्या MIDC जी ती याला लगत असल्यामुळे तिथलं व्हॅल्युएशन जास्त आहे. त्याच्या गव्हर्नमेंट हे व्हॅल्युएशन नुसार ते पैसे द्यायला पाहिजे. प्रत्येक नुसार जसं की इथं जवळ येते इथं रेट जास्त पाहिजे. कारण का याच्या मूल्यानुसार जर आम्हाला जर रेट दिला गेला नाही तर याच्यात प्रॉब्लेम काय होईल? आम्हाला जर इथं त्यांना 20-25-30 लाख रुपये दिला तर आम्हाला दुसरीकडे जमीन भेटणार नाही. आम्हाला जमीन भेटणार नाही तर आम्ही काय होणार? भूमिहीन होणार. आज आमचे 2 वर्ष, 4 वर्ष, 5 वर्ष निघून देत, पण आमची पुढची पिढी काय करणार? आम्ही आणखी याच्यानंतर 5 वर्षानंतर काय करायचं? कोणच्या तिथं परत कामाला जाणार? आमच्याकडे शिक्षण कमी, हे कमी, आम्हाला कोण नोकरी ठेवणार परत? बरोबर. तर मित्रांनो, या एका तरुणाची भावना, तर ही जमीन जाते त्यांना बदल जर भेटला तर त्यांना भविष्यामध्ये कुठेतरी त्या ठिकाणी जमीन घेता येईल आणि त्यांचा त्यातून त्यांना फायदा करता येईल. आणखी आपण काका आहेत, ते देखील बोलू इच्छितात. ते जाणून घेऊयात आपण. माझी परत तुमच्या माध्यमातून एक मागणी शासनाला हा. की आमच्या जळगावची जमीन जी काही जाती बर. तर त्याला पर्याय असं शासनाने विचार करावा की आमच्या जळगावला 80 एकरचा गायरान आहे. 80 एकर गायरान आहे जवळजवळ. गायरान शासकीय जमीन हा. आहे. आमच्या जळगावच्या नागरिकांची ज्यांची कोणती जमीन गेली, हा. आम्हाला त्याचा मोबदला नको. हा. तर मोबदला द्यायचा असं तर त्याच्यावर जे काय असं मी डेव्हलप केलं बरोबर. त्याच्याबद्दल मोबदला द्यावा. पण जे जमीन जाती ना त्या जमिनीच्या बदल्यात आम्हाला जमीन जर दिली जळगावला इथं, हा. तर ती सुद्धा मागणी आमची गायरानामधली जमीन त्यांनी आमच्या नावे करून द्यावी. बरोबर. ज्या शेतकरी जमीन गेली, ज्या गावाचं गायरान त्याच शेतकऱ्याला द्यावं, बरोबर. अशी माझी तुमच्या चॅनल मध्ये मागणी आहे. जेणेकरून शेतकऱ्याला बाहेर जायचं काम पडणार नाही, गावातल्या गावात जमीन भेटून गावाच्या बाहेर जातात. हा. याचं शासनाने जरूर करावं. नक्कीच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून या प्रशासनाला विनंती करूयात आणि सर्वांच्या शेतकऱ्याच्या माध्यमातून आपण विनंती करूयात की जो योग्य मोबदला या शेतकऱ्यांना मिळाला पाहिजे. आणि जो शेतकरी भूमिहीन होतोय, आता या पैशामध्ये त्याला या ठिकाणी बाजूला तर जमीन घेणं पॉसिबल राहणार नाहीये. पण अनेक शेतकऱ्यांचं म्हणणं आहे या जळगाव परिसरामध्ये जवळजवळ 80 एकरचा गट हा गायरान जमिनीचा आहे. आणि या गायरान जमिनीतून जर या शेतकऱ्यांना थोडं थोडं जरी भेटलं तरी त्यामध्ये कुठतरी हे नावाला तरी कुठतरी शेतकरी राहतील, ही भूमिका यामधून आपण मांडण्याचा प्रयत्न करूयात. अशाच पद्धतीने मित्रांनो वेगवेगळ्या माहितीसोबत वेगवेगळ्या व्हिडिओमध्ये आपण पुढील याच्यामध्ये भेटूयात. धन्यवाद.